नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला पुणे अपघातातील अपडेट संदर्भातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहामध्ये रवानगी. बालहक्क कोर्टाचा निर्णय. आरोपी सज्ञान की अज्ञात, पोलीस तपासानंतर ठरवणार. विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. पुण्यातील अनेक पब रात्री 4 ते 5 वाजेपर्यंत सुरू असतात. पोलीस पैसे खाऊन अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिकेनं कारवाई करावी. रवींद्र धंगेकर यांची ट्विट करत आयुक्तांकडे मागणी. पुणे अपघात प्रकरणामध्ये मूळ FIR दाखल करतानाच कलम 304 लावलं आहे. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. मुरलीधर मोहोळ यांचं धंगेकरांना प्रत्युत्तर. तुम्हाला FIR आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? मृताच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर पलटवार. पहिलं चार्जशीट पाठवलं, त्याच्यामध्ये ही कलम नव्हती. हा मुरली मोहोळांचा अभ्यास लय कमी आहे आणि त्यांना ह्याच्यामध्ये बिल्डरला वाचवण्यासाठी बिल्डरच्या मुलाची काळजी लागलेली आणि आम्हाला जनतेची काळजी लागली. हा त्यांच्यात माझ्यात फरक आहे. पुण्यातील आणखी 2 अवैध पबवर महापालिकेची कारवाई. कोरेगाव परिसरातील वॉटर्स आणि ओरिला या पबवर महापालिकेचा कारवाईचा बडगा. अग्रवाल कुटुंब पैशानं कायदा विकत घेतात. 2009 मध्ये SK अग्रवाल यांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सुपारी देऊन गोळीबार केला. अजूनही न्याय नाही. शिवसेना नेते अजय भोसले यांचा आरोप. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं राहुल गांधींना शोभणारं नाही. पोलिसांनी पूर्ण कारवाई केली आहे. बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर पोलिसांनी पुन्हा याचिका दाखल केली आहे. सर्व चौकशी केली जाणार. देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. अशा घटनेचं राजनीतीकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाही आहे. पुण्यामध्ये ठाकरे गटाचा मशाल मोर्चा. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. पुणे अपघात प्रकरणातील कारवाईवरून ठाकरे गटाचा फडणवीसांवर हल्लाबोल.